संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पाटस येथे आलेली आहे। तर पाटस ग्रामस्थांनी त्यांची परंपरा राखत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी स्वागत केलेलं आहे। तर आपल्या संग काही पाटसचे ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घ्या ते कशा प्रकारे हे करतात। आपण काय सांगा दादा? जेव्हापासून पालखी हा विषय सुरू झाला तेव्हापासून या गावामध्ये जवळपास 300-350 वर्षापासून परंपरा आहे की या गावामध्ये विसाव्यासाठी पालखी थांबते। 2 तास पालखी इथं असते। जवळपास या सर्व पंचकृषीतली लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाड्या वस्त्या गावं असल्यामुळे आज जवळपास नाही म्हणलं तरी लाखाच्या संख्येने आज दर्शनासाठी लोक होते। पण 11 वाजता नियमानुसार पालखी बाहेर निघते, त्यानुसार पालखीचे प्रस्थान झाले। वेशीच्या बाहेर आल्यावरती सर्व ग्रामस्थांच्या हस्ते त्याची आरती होते। मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ उपस्थित असतात। या ठिकाणी वारकऱ्यांना जेवणाची, खाण्याची म्हणा किंवा औषधाची, चष्मे वाटप अशा इतर अनेक सुविधा ग्रामस्थांच्या वतीने, व्यापारी संघाच्या वतीने बिस्किट वाटप असेल, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून केल्या जातात। आणि आता रोटीच्या दिशेने प्रस्थान झालेले पालखीचं याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। यवत पोलीस स्टेशनचे, पाटस पोलीस स्टेशनचे, दौंड पोलीस स्टेशनचे व परिसरातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग, पोलीस वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथे होते। तहसीलदार, प्रांत साहेब, नायब तहसीलदार हे सुद्धा या ठिकाणी होते। तहसीलदार, सरपंच, गावचे पाटील म्हणा किंवा ग्रामस्थ इतर सर्वांच्या वतीने इथे आता आरती करून पालखी रोटीच्या घाटाच्या दिशेने प्रस्थान झाले। पाटस ग्रामस्थांनी पालखीचं खूप उत्कृष्टपणे स्वागत केलेलं आहे आणि पालखी आता दौंड तालुका सोडून बारामती तालुक्यात पदार्पण करणार आहे। तर टॉक इंडियासाठी मी संतोष जाधव, दौंड। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।